हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापा
देवीवर सर्व सुखाचे आगर बाबर उमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी 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 जय राम जय राम जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे तेथे जावे तेथे कपाळ सरीसे तेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संता संगे लाभतो विशेष संता संगे पूर्व पुण्य जरी होती सान गोळ पूर्व पुण्य जरी होते धानुकूळ लाभतो विशेष संतासंगे लाभतो विशेष संतासंगे पूर्व पुण्य धरी होती धानुकूळ पूर्व पुण्य धरी होती धानुकूळ अंतराय मूळ नुपजे ते अंतराय मूळ नुपजे ते पूर्व पुण्य जरी होती सानकुळ पूर्व पुण्य जरी होती सानकुळ अंतराय मूळ नुपजे अंतराय मूळ नुपजे पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ यतारी नोवे धनदारा भाग्यतारी नोवे धनपुत्र दारा भाग्यवानी नये धनपुत्र धारा भाग्यवानी नये धनपुत्र धारा निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई पूर्व पुण्य जरी होती सानकुळ पूर्व पुण्य जरी होती सानकुळ निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ पूर्व पुण्य धरी
म्हणे करावी मिरासी तुका म्हणे करावी मिरासी बळी संतापसी द्याबाजीम बळी संतापाई द्याबाजीम पूर्व पुण्य जरी होती सानकुळ पूर्व पुण्य जरी होती सानकुळ पायी द्यावा जीव पायी द्यावा जीव पूर्वा पुण्यधरी होती सानुकूळ पूर्व पुण्यधरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजेते ते अंतराय मूळ नुपजेते ते पूर्व पुण्य घरी होती सानुकूळ पूर्व पुण्य घरी होती सानुकूळ राय मूळ नुपजेते राय मूळ नुपजेते पूर्व पुण्यधरी होती सानुकूळ पूर्व पुण्यधरी होती सानुकूळ विठोबार कुमारी 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 विठोबार हॅलो हरिभक्तपरायण हरिभक्तपरायण अशोक महाराज दादा ठेंग हरिभक्तपरायण राहुल महाराज तिकोले जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे कपाळ चरीचे जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे कपाळ सरीचे जेथे जावे तेथे लाभतो
संगे लाभतो विशेष संत संगे पूर्व पक्षी जरी पूर्व पक्षी जरी होती सानुकूळ पूर्व पक्षी जरी लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे रणगाते तरी धन्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी अंतराय मूळ नुपजे जेथे अंतराय अंतराय मूळ अंतराय मूळ अंतराय मूळ नुपजे नुपजे जेथे अंतराय अंतराय मुळा अंतराय अंतराय मूळ उपजे जेथे पूर्व पक्षी जरी पूर्व पक्षी जरी होती सानुकूळ पूर्व पक्षी जरी
विठ्ठल 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 कुंडली कबरदेव हरी विठ्ठल गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज खंडोबा महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की चला जिथे जावे तिथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी भूती सानकूळ अंतराय मुळन भजे तिथे भाग्य तरी नोवे धन पुत्र धारा भाग्य तरी नोवे धन पुत्र धारा निकट वास बरा संतापाई पूर्व पुण्य जरी होती सानकूळ अंतराय मुळ नपजे तेथे तुका मने हेची करावी मिरासी तुका मने हेची करावी मिरासी बळी संतापासी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानकूळ अंतराय मुळ नपजे तेथे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन श्री चरण संतांची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलामुदाभम जगननीत पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला गंधरं गंजनेत्रं सदैधवलसं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजीवानर्यूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं दिवक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं गंगा विशुद्धं नीतपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिसमृतिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखेस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्मस्वरूपं जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण तीत नमस्कारोनी आता मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी
या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तकै पायावरी हा वारकरी संतांच्या. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे. अभंग जवळजवळ सर्वांच्याच पाठातला नाहीये आणि अभंग हा संत प्रकरणातला आहे. संतांचं विशेष महत्त्व सांगणार आहे. संत संगतीमध्ये मिळालेला लाभ हा नुसता लाभच नाही तर या अभंगामध्ये विशेष लाभ सांगितलेला आहे. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने गुरुवर्य परमपूज्य स्वामी रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने कुशल अशा मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ धनगरवाडीकर व पंचक्रोशी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असलेला हा योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाच्या निमित्ताने श्रीरामपूर MIDC सर्व पंचक्रोशीच सर्वांच्याच उपस्थितीमध्ये गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली ह्या सप्ताहामध्ये वास्तविक पाहता आज 2रा दिवस आहे पण कीर्तनाचा प्रथम दिवस आहे. महाराजांच्या आशीर्वादाने आलेली माझ्याकडे सेवा आहेत. थोड्या वेळ सेवा करायची कारण आता वेळ जास्त राहिला नाही. कमी वेळात आपल्याला जास्त बोलायचं आहे. तुम्ही लवकर समजून घेतलं तर मला जास्त बोलता येईल. तुमचं सर्वांचं लक्ष माझ्याकडे ठेवा म्हणजे मी जे बोललो ते तुम्हाला कळलं पाहिजे. सेवेकरता उपस्थित सर्वजण असणारे या स्टेजवर उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सगळेच स्वर भास्कर गायन गंधर्व सर्वच असणाऱ्या कोणत्याही पदव्या फिक्याच पडतील मार. एक रत्न ह्या स्टेजवर आहेत आणि साऊंड सिस्टीमही अतिशय सुंदर आहेत आणि शेवटपर्यंत ते आपल्याला चांगला आवाज देणार आहे. त्याच्याकरता त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. ती म्हणा टाळी जरा कमीच वाजली पण असो उपस्थित सर्व असणारे महाराज मंडळी उपस्थित आहेत. सर्व साधू संत महंत सर्वांच्या आपल्या चरणावर मी नतमस्तक होतो. उपस्थित सर्व मृदंगाचार्य विनेकरी बाबा भाऊ आहेत. विनेकरी भाऊला सुद्धा दंडवाद करतो. उपस्थित जे चौकदार उपस्थित आहेत. सर्व सोशल मीडिया सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 हा सप्ताह म्हणजे एक आनंद आहे बरं का. सप्ताह सुरू झाला का जिकडे तिकडे आनंदमय वातावरण होतं. म्हणजे ह्या दिवसाची आम्ही इतकी आतुरतेने वाट पाहतो की आम्ही दिवाळीची सुद्धा वाट पाहत नाही. आमची दिवाळी म्हणजे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह आहे. जेवढं दिवाळीलाही आम्ही वेळ देत नसेल एवढा खर्च त्याही सणाला करीत नसेल. एवढा खर्च एवढा वेळ एवढी वाट आम्ही या सप्ताहाची वाट पाहत असतो.
कारण या सप्ताहामध्ये आला की कसाही मनुष्य उद्या पण तो आनंदित होतो. कारण हा आनंद आहे भगवंताच्या भजनाचा आनंद आहे. आणि नुसता भगवंताच्या भजनाचाच नाही, तो संतांच्या संगतीत आहेत म्हणून विशेष आहे. बाकीचे सप्ते आहेत पण ते अखंड नाही आहे. हा अखंड आहेत. नुसतं अखंड नाव देण्याला अर्थ नाही. अखंड नाव केव्हा शोभेल, जेव्हा ते 24 तास भजन ज्या सप्ताहामध्ये होतं त्या सप्ताहाला अखंड नाव शोभतं. नाव अखंड हरिनाम. महाराज काही काही गावात असं तर एकच विनेकरी, त्याला सोडायलाच कोणी येत नाही. कटळून कटळून त्याला असं वाटतं मारुतीच्या गळ्यात घालून द्यावं. असं आहे. तुम्ही फ्रेश आहे ना सगळे खाली बसलेले? माझा आवाज कळतो का? येतो ना? हा मग फ्रेश बसा. कसं आहे, तुमचे चेहरे जर चांगले असले सगळ्यांचे, बरं का ऐका, तुमचे चेहरे जर मला फ्रेश वाटले सर्वांचे तर मला बोलायला थोडं बरं वाटतं. तर महाराज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, मी त्या समोरच्या माणसाचा चेहरा पाहिला. ते समोरच बसलेलं होतं, त्याचा चेहरा पाहिला माझा अभंगच विसरून गेला. मी म्हणलं का हो बाबा, का बरं एवढा चेहरा सोडला तुम्ही, झालं काय? तो म्हणे झालं काय नाही, मला उपवास आहे. म्हणलं उपवास सोडून दे पण चेहरा पाडू नको. विठाला विठाला. तस तुम्ही सगळे फ्रेश आहे ना महाराज. तुमच्या समोर कीर्तन करण्याचं हे तुमचं भाग्य नाही तर माझं सुद्धा भाग्य समजावं लागेल. कारण ह्या श्रोते मंडळींनी ब्रह्मलीन गुरुवर्य महाराजांचे, नारायणगिरी महाराजांचे प्रवचन कीर्तन श्रवण केलेले श्रोते आज आमच्या समोर बसतायत. हे तर खरं तर आमच्यासाठी मोठं भाग्यच आहे. असं चिंतन आपल्याला करायचं आहे. वेळ थोडा आहे, इकडं तिकडं वेळ घालण्यापेक्षा जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगे. महाराज म्हणतात आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी या कपाळाला सोबत घेऊन जात असतो. आता कपाळाला सोबत नेणं एवढी काही सोपी महाराजांची भाषा नाहीये. कपाळ म्हणजे एकदा समजून घ्यावं लागेल आपल्याला. कारण शब्दांचा अर्थ समजला तर मग आपल्याला त्याच्यामध्ये काय कळेल. माऊलींच्या ओवीनं जर या शब्दाचा अर्थ लावायचा ठरला तर तो असा आहे, काल लाटीचे लिले तीन मुडे काही केले, काळे गोरे पण दुतले पिटवणीने. माऊली म्हणतात काल लाटीचे लिले, कपाळावर जे लिहिल्या जातं ते भोगण्याकरता येतं आणि त्याला प्रारब्ध म्हणत असतात. कपाळ या शब्दाचा अर्थ या ठिकाणी प्रारब्ध आहे. प्रारब्ध म्हणलं की त्याला 3 गोष्टी येतात. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. जे केल्या जातं त्याला क्रियमान म्हणतात, जे साचल्या जातं त्याला संचित म्हणतात आणि जे भोगायला येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. विठाला विठाला. मग आम्हाला जे भोगायला आलं ते प्रारब्ध आहे, जे करतोय ते क्रियमान आहे, साचलेलं अजून बरंच आहे त्याला संचित म्हणतात. पण हे प्रारब्ध ही संपद असं महाराज म्हणतात. संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर प्रारब्धामध्ये सुद्धा बदल होतो. बदल नाही तर विशेष लाभ होतो. लाभ तो विशेष संत संगे. मग विशेष लाभ जो होतो, पण महाराज याच्याकरता तुम्हीच प्रमाण देतात ना. काय प्रमाण देतात की प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. संपत का? संपत नाही. काय प्रमाण आहेत? प्रारब्ध क्रियमान, संचिताचा भोग, भोगिल्याची भोग, कोण सोटे भोगिल्याची भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याचे भोग, तोनुसाठी प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. आजपर्यंत कुणाचं संपलं नाही.
बऱ्याच जणांचं प्रारब्ध संपत नाही. कारण प्रारब्धात बदलणं, प्रारब्धात असणं ही फार मोठी गोष्ट आहे ना. पूर्वजन्मीचं काही असलं तर प्रारब्ध चांगलं असलं, कर्म चांगले असले तर प्रारब्ध चांगलं होऊ शकतं. मग सगळ्यांचं प्रारब्ध चांगलं नाही. सगळ्यांना कीर्तनाला येता येत नाही. या जगामध्ये एवढेच लोक नाही, भरपूर आहेत, पण सगळ्यालाच इथं येता येत नाही. सगळ्यांनाच इथे येऊन सेवा करता येत नाही. सर्वांनाच कीर्तन करता येत नाही. कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही असं मनावर घेऊ नका, तुम्हाला अजिबात बी बोलणार नाही. कारण जरी काही ज्या वर्षी कीर्तन नाही झाले तरी पुढच्या वर्षी होणार आहे. कारण माझं पण मागच्या वर्षी झालं नव्हतं. त्याच्यामुळे एवढं काही लोड घेऊ नका. प्रारब्धात इथं संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर सगळ्यांच्या प्रारब्धात येतं. पण संतांच्या संगतीच्या व्यतिरिक्त गेलो तर त्यांचं सांगतंय. म्हणजे काहीचं प्रारब्धच खराब असतं महाराज. कुठेही गेले तरी ते पडलेल्याच पार्टीला असतात. आणि म्हणून असं एक कपाळ आहे बरं का. कपाळ शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलाय ना? कपाळ शब्दाचा अर्थ प्रारब्ध आहे. कारण शब्दच कळत नाही हो काही काही ना. एका आजीबाईला मी म्हणलो, आजीबाई तुमच्या गावातल्या सरपंचाची बायको कोमात गेली. आजीबाई म्हणे, बाई मोठे माणसं कुठं पण जातात. म्हणजे शब्द कळाला नाही. आणि इथं उभं राहणाऱ्यांना सुद्धा कळा ना, कारण त्याचं लक्ष मोबाईलमध्ये. काही लोक फक्त कीर्तनात येतात बरं का. काही लोक फक्त कीर्तनात बसतात, पण कीर्तन त्यांच्या डोक्यात बसत नाही. कारण ते कीर्तनात बसत नाही. बरोबर आहे का नाही? आता किती जीव तोडू तोडू आम्ही सांगितलं तर त्याचा लोकांवर काहीच उपयोग होत नाही. मार पाहिजे का तुम्हाला? अहो लोक बोलता बोलता बोलून जातात. लोक म्हणतात, अहो महाराज लोकांचं काय एवढं मनावर घ्यायचं, त्यांचं सांगायचं कामच आहे ना आपलं. बोला हां. आता तुम्ही माझ्या तोंडावर बोलले का नाही? मागं पुढं बोलच्या याच्यात काही शंका नाही. तोंडावर बोलतात लोक. मग सांगायचं काय नेमकं हा प्रश्न आहे. प्रारब्ध वेगळं आहे, कपाळ वेगळं आहे. म्हणजे ज्या कपाळावर जे लिहिलेलं प्रारब्ध आहे ते भोगल्याशिवाय संपत नाही. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याचे भोग तो न सुटे. प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. त्याच्या पुढचे प्रमाण महाराज देतात. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. अन्न मान धन हे सगळं कशाच्या अधीन आहे? कशाच्या अधीन आहे हो? हां, प्रारब्धाच्या अधीन आहे. ते कोणाच्या अधीन नाही, पण प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्ध हे कर्मातून निर्माण होत असतं. मग एक जण गेला शेती करण्याकरता गेला. उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. तुमचं टाइमपास करण्यासाठी मी उदाहरण सांगणार नाही. उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. माहिती सगळ्यांनाच हो, पण बदल कोणातच होईना. हा फार मोठा बदल आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण बदल कधी होईल हे आपल्याला माहिती पाहिजे. ते असणारा मनुष्य शेती करण्याकरता गेला. शेतीमध्ये त्याला काही परवडलं नाही. खेती करणे गया तो लांगा लुंगा. मासे पकडायला गेला, मच्छी पकड गया तो जांगा जुंगा. त्याला त्यातही यश मिळालं नाही, कुठंच यश मिळालं नाही. मग तो आला गंगागिरी बाबाच्या सप्ताहात. म्हणजे सप्ताहात आलेले लोक असे नसतात असं मला अजिबात म्हणायचं नाही. मग तो आला गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये आल्यानंतर त्याने कीर्तनात ऐकलं. कीर्तन ऐकलं आणि त्याला झालं वैराग्य प्राप्त. आता वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्याला म्हटलं आता साधू हवं. वैराग्य प्राप्त करणं एवढं काही सोपं सहजासहजी काही कोणाला वैराग्य प्राप्त होत नाही. आणि या जगात तर वैराग्य म्हणजे बोलण्यापुरतं शिल्लक राहिलेलं आहे. वैराग्य सहजासहजी कोणालाच प्राप्त होत नाही महाराज. आपला काही तेवढा लगेच एवढाही विश्वास नाही की जेवढा संतांचा आहे तेवढेही आपण एकनिष्ठ नाही आहे.
परमार्थ करतो पण त्या संतांसारखा करत नाही. मग आम्ही कितपत परमार्थ करतो? जोपर्यंत आमच्या लोक येत नाही तोपर्यंत. भजन करावं पण दुसऱ्यांनी करावं, सप्ताह करावं पण दुसऱ्या गावानं करावा, साधू जन्माला यावं पण दुसऱ्याच्या घरात, आमच्या घरात काहीच नको. म्हणजे असा आमचा चाललेला परमार्थ आहे. मग ते वैराग्य आहे, पण त्याला झालंय महाराज प्राप्त. वैराग्य प्राप्त झालं ना. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्याला म्हटलं आता साधू व्हावं. साधू बनायला गेला. त्या गावात चोरी झाली. काही चोरांनी याच्याजवळ धन आणून टाकलं. धन आणलं. आणल्यानंतर काय झालं माहिती आहे का? त्या शिपायांनी यांना धरलं. साधू आहे म्हणे, चोरी करतो. दिलंय ना उलट टांगून. मग तो म्हणाला, खेती करणे गया तो लांगा लंगा, मच्छी पकड़ गया तो झांगा झुंगा, साधू बन गया तो उलटा टांगा. साधू बनायला गेलो आणि काय केलं म्हणे, उलट टांगून दिलं. मला सांगायचं आहे का, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन, प्रारब्धाची जोडी धन, प्रारब्धाची वाडे मान. प्रारब्ध जर असं बळकट आहे, ते जर कधीच ना संपणार आहे, संपतही नाही. मग महाराज इथं कसं काय सांगतात ते तुम्ही की प्रारब्ध संपत, याच्यामध्ये बदल होतो, लाभ प्राप्त होतो, असं कसं काय सांगतात ते? तर ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, जेथे जावे ते, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. पूर्व पुण्या होती सानुकूळ, पूर्व पुण्या होती सानुकूळ. लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे, पूर्व पुण्य होती सानुकूळ, पूर्व पुण्य होती सानुकूल. वा टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदा. म्हणजे टाळी सगळ्यांकरताच वाजणार आहे, पण प्रमाणात दिले तर, आणि ते बी प्रमाणात पाहिजे. प्रमाण पण विठाला 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 जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगे. महाराज म्हणतात आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी कपाळाला घेऊन जातो. प्रारब्ध आमच्या सोबत आहेत, पण याच्यामध्ये लाभ होतो, लाभ झाला, कसा लाभ मिळाला, असे काही उदाहरणं तुमच्याकडे आहे का? आहे का असे काही उदाहरणं आपल्याकडं? झालं का हो आपल्याला काही लाभ?
बसलेली मंडळी, झालं का तुम्हाला काही लाभ? हां, झालं का? झाला असं दात वर करा बरं जरा. असं तुम्हाला झोप बीप लागली जाईन निघून घरी. नाही काही काही अशी करू राहिले का? अहो संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर सर्वांना लाभ प्राप्त होतो, सगळ्यांना लाभ मिळतो. मग कुणाकुणाला? जे संत संगतीत आले त्यांनाच बरं का. असे काही उदाहरणं आहे का तुमच्याकडं? हो, निश्चित आहे अशी उदाहरणं आमच्या. अनेक पुराणामध्ये सांगितलं, नवे नवे या जगाचा परमार्थ आणि हे जग जे सुखाच्या मार्गाने चाललंय ते सुद्धा संतांमुळे चाललेलं आहे. मग त्या संतांच्या संगतीत राहण्याकरता अनेक जण तरसले, अनेकांना त्यांच्या संगतीमध्ये राहावं वाटतं. एवढंच नाही तर जवळजवळ जे सुख आहे ना, सुख नावाचा शब्द, आनंद नावाचा शब्द, या सुखालाही संतांचा संग करावा वाटतो. माऊली ज्ञानोबरायांच्या जर जीवनामध्ये आपण बघितलं, माऊलींचा दृष्टांत समोर घ्या. रेडा आहे, रेडा. रेडा माहिती का हो तुम्हाला? माहिती का रेडा? हां, अहो रेडा माहिती का? खालचे वरच्यांना माहिती ना रेडा? अहो रेडा, कारण कीर्तन करायचं कोणासोबत? कधी कधी असं होतं कीर्तनकाराला एकट्यालाच करावं लागतं कीर्तन, आणि बाकीचे त्याची मजा पाहतात. म्हणजे ते असं आहेत, खाणाऱ्याची मजा आणि पाहणाऱ्याला त्रास. विठाला 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 म्हणून तुम्ही माझा प्रश्नाचे उत्तर देत जा. तुम्ही जर बोलले तर मला आठवतं हो, कारण की प्रत्येकाचा असंच आहे ना, समोरचा जर बोलतच नाही मग आपण काय करायचं? माईक उचलून आणायचं त्याच्या डोक्यात, समोरचाही बोलला पाहिजे ना. मग जे कपाळ आहे, प्रारब्ध आहे, ते बदलतं कसं? तर रेडा माहिती ना, सगळ्यांना माहिती का रेडा? अहो रेडा हा म्हशीचा पुत्र. पण ही रेड्यांची एक गोष्ट आहे बरं का, रेडे कधीच भजन करीत नाही. तुमच्या गावात असं कधी झालं का हो? रेडे रेडे एकत्र आले, गेले भाऊ मंदिरात आणि त्यांनी भजन चालू केलं. तिकडं असं करीतच नाही, कारण ते कोण आहेत? कोण आहे ते? हा, रेडी आहे. कारण रेडे कधी भजन चालू करणार नाही, कारण ते रेडेच आहेत. म्हणजे जे भजन करीत नाही ते कोण आहेत? हा, भजन करीत नाही ते कोण? हे रेड्यांचं, इथल्या रेड्यांचं अजिबात मला असं काहीच म्हणायचं नाहीये. मला म्हशीचा पुत्र सांगायचा आहे रेडा. या रेड्याने याच्या जीवनामध्ये कधी परमार्थ केला हो? कुठेच कसाही परमार्थ केला नाही, कोणताच परमार्थ केला नाही, काहीच केलं नाही. याने माळ घातली नाही, कधी डोक्याला गंध लावला नाही. पण तरीही त्या रेड्याची आज यात्रा भरते, आणि यात्रा भरल्यानंतर लाखो लोक त्या रेड्याच्या दर्शनाकरता लाईन लावून उभे राहतात. ही केवळ आणि केवळ माऊली ज्ञानोबरायांची झालेली कृपा आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. मुखी वेद बोलविला, मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला.
विला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गणपतीजांचा हरविला रेड्यामुखी वेद बोलविला गणपतीजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा टाळी वाजवायला जात अहो कधी मध्ये टाळी वाजवता तुम्ही बी खाली बसलेले आम्ही सांगायचं मग तुम्ही टाळी वाजवायची तुम्हाला बी काहीतरी वाटलं पाहिजे काही ना काहीच वाटत नाही मला तुम्ही कीर्तन करा नाही तर काही करा नाही तर काही करा टाळी वाजलीच गेली पाहिजे महाराज मग दृष्टांत सांगत राहतो सांगू का टाळी वाजलीच पाहिजे प्रत्येक कीर्तनात प्रत्येकानं वाजवली पाहिजे कारण टाळी वाजवली तर अनंत जन्माच्या पापाचा नाश होत असतो पण तमाशात नाही ती कीर्तनात वाजवली तरच नाश होतो तिकडं जर वाजवली तर ते वाढवू शकतं इकडं वाजवली तर कमी होतं कीर्तनात टाळी होय पातकांची काय आहेत होळी का बर मला वाटतं यांचं लक्ष आहे का नाही पाहावं लागत ना जरा एक जण होता विठाला 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 कीर्तन करण्याकरता काय पाहिजे माहिती का कीर्तन करण्याकरता गायक पाहिजे कीर्तन करण्याकरता वादक पाहिजे कीर्तन करण्याकरता श्रोते मंडळी पाहिजे टाळकरी पाहिजे आणि साऊंड सिस्टीम बंद पाहिजे असं असलं तर कीर्तन होईल का हो कीर्तन होणार नाही त्याला तीही चालू पाहिजे गाडी जायचंय गाडी चालवायची आहे त्याच्याकरता गाडी पाहिजे गाडीत डिझेलही पाहिजे आणि गाडी चालवणाराही पिलेला नसला पाहिजे मग गाडी कशी व्यवस्थित चालन लक्ष देऊन ऐका बरं का लक्ष देऊन ऐका महत्त्वाचं उदाहरण आहे बरोबर आहे नाही एवढं पाहिजे का नाही भाऊ याच्या पुढचं सांगतो जेवायला बसल्यानंतर बाजरीची भाकर पाहिजे गावरान गाईचं दूध पाहिजे आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला काय पाहिजे हो हां खाली खाली बसलेले काय पाहिजे इठ्यासा म्हणली हे बरं कळलं तुम्हाला अरे टाळी वाजवा बाबा विठाला विठाला हे जसं कळतं तसं तेही कळलं पाहिजे मला सांगायचंय तुम्हाला रेड्यामुखी वेद बोलविला माऊलींनी काय केलं निर्बुद्ध असणारा रेड्याला वेद बोलायला लावले का बोलला रेडा वेद तर माऊली ज्ञानोबरायांची संत संगती त्याला घडली काही क्षण मिळाली आणि तो काय बोलायला लागला वेद बोलायला लागला कारण संतांच्या संगतीचं महत्त्व किती आहे वेद बोलतो एवढंच नाही हे तरी सजीव आहे सजीव रेडा बोलतो याच्यात नवल नाही निर्जीव असणारी भिंत आहे अचेतन आहे ते भिंतीनं कुठं परमार्थ केला सांगा ते भिंतीनं काय केलं हो काहीच केलं नाही पण त्याही भिंतीच्या दर्शनाकरता आज गर्दी आहे कशामुळं माऊली ज्ञानोबरायांची सहज त्या भिंतीला संगत घडली चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा
माय बाप दर्शने हरे ताप सर्व होती सुख रूप ज्ञानोबा माझा साधकाचा माया बाप दर्शने हरे ताप सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा चालविली जडबिंदी हरली चांग यांची भ्रांती मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. चालविली जडभिंत अचेतन असणारी भिंत माऊली ज्ञानोबा यांच्या संगतीत आली आणि ती भिंत सुद्धा चालायला लागली. हे काय झालं त्या भिंतीच्या प्रारब्धामध्ये काय झालं हो? रेड्याच्या प्रारब्धामध्ये काय झालं? बदल झाला. दगडामध्ये बदल झाला, रेड्यासारख्या प्राण्यांमध्ये बदल झाला आणि आमच्यातही बदल झाला ना. काही काही दगड असतात महाराज, त्यांना किती सांगितलं किंवा किती संगतीत राहिले तर बदल होत नाही. एखादी गुळाची खोली भरलेली आहे आणि त्या गुळाच्या खोलीमध्ये नेऊन एखादा दगड गोटात टाकला, त्या खोलीत एखादा दगड नेऊन टाकला तर किती दिवसानंतर तो दगड गोड होईन हो? किती दिवसानंतर होईल? हां, किती दिवसानंतर होईल? लगेच होईल? अहो, एखाद्या गुळाच्या खोलीमध्ये दगड आहे, तो जर त्या खोलीत टाकला तर किती दिवसाने तो दगड गोड होईल? हां, कधी होईल गोड? अहो, तो होणारच नाही, कारण तो कोण आहे? तो दगड आहे. आणि दगड कधी गोड होत असतो का? मग एखादा संतांच्या संगतीत राहिल्यानंतर सगळ्यांमध्येच बदल होईन असं बी काही नाही. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्या भुनी दगड बरे देवा. सगळ्यांच्याच त्या ठिकाणी असणारा तो दगड आहे. पण इथं उलट घडलं महाराज. माऊलींच्या संगतीमध्ये भिंतही आली, अचेतन आहे, पण तीही चालायला लागली. आणि आमच्यामध्ये सुद्धा फार मोठा बदल झाला महाराज. आम्ही सुद्धा आज परमार्थाला लागलेलो आहोत ना, ही केवळ आणि केवळ योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची कृपा आमच्यावर आहे, म्हणून बदल आहे. आजही ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचे पाय ज्या ज्या झोपडीला लागले त्या प्रत्येक झोपडीचा आज बंगला झालेला आहे महाराज. झालेला आहे का नाही हे काय स्तुती म्हणून आपल्याला सांगायचं नाही, तर आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहतो. हे केवळ आणि केवळ आम्ही संतांच्या संगतीमध्ये आलो म्हणून आमच्या प्रारब्धामध्ये बदल झाला. कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर किती बदल होतो. अनेक उदाहरणं आपण पाहिलेले, उदाहरणं खूप आहे द्यायला. पण आता जवळजवळ बराच वेळ झालेली आहे, अजून 3 चरण शिल्लक आहे. म्हणजे 12 वाजता नाही ना, 11 वाजता संपवायचं आहे. 12 वाजेला घ्यायचं. हां, 11 जाऊ द्या, 11 पर्यंतच बरं आहे. 12 वाजेपर्यंत म्हणले रे येतवर लोक आ करतील विठाला 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 विठ्ठला विठ्ठल अहो, खालच्या लोकांना खरंच वाटलं होतं ना 12 वाजे लोक घेतो काय बाबा, ते तैट पाहायला लागले माझ्याकडे थोडे, माहिती हासे ते पाहणार नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. संतांच्या संगतीमध्ये आलो आणि आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रारब्धामध्ये बदल झाला. हा संतांची असणारी मोठी कृपा आमच्यावर घडली. संत संगतीचा लाभही महाराज तुम्ही सांगितलं, उदाहरणही सांगितले. तो साधक महाराजांना म्हणाला, म्हणे महाराज आयुष्यभर आयुष्य झालं, जवळजवळ आता म्हातारा होता आलो, पण अजून माझ्या आयुष्यात बदल झाला नाही. आणि तुम्ही म्हणता संत संगतीत गेल्यानंतर बदल होतो. एक जण 85 वर्षाचं म्हातारा माझ्याकडं आलं, 85 वर्ष वय, माझ्याकडे आलं. म्हणे महाराज मला माळ घालायची, म्हणे माळ. म्हणलं बाबा वय किती आहे? बाबा म्हणे आता जवळजवळ 85 म्हणे. म्हणलं मग एवढ्या दिवस कुठं गेले होते? ते म्हणे महाराज काय बोलायचं काम आहे का, आता का चावतं का काय? म्हणजे माळ का बरं घालायची?
काहीच तिकडे राहिलं म्हणून का? म्हणजे असा परमार्थ केल्यानंतर तो काय कडेला जाईल का? मग संतांच्या संगतीमध्ये आम्ही राहिल्यानंतर आमच्या जीवनामध्ये बदल झाला नाही महाराज. बऱ्याच दिवसापासून आम्ही संत संगतीत आहे. महाराज म्हणतात तू संगतीत राहिला, पण कोणत्या संतांच्या संगतीत राहिला बाबा? या जगामध्ये तर दिसणारे संत खूप आहे. पोटासाठी संत झाले कलित भूत. पोट भरणारे संत अनेक आहे. स्वतःच्या स्वार्थाकरता आपला वापर करून घेणारे अनेक संत आहे. पण गंगागिरीजी महाराजांची परंपरा अशी, महाराज इथं सेवा केलेल्या प्रत्येकाचा उद्धार केल्याशिवाय गंगागिरीजी महाराज त्याला वापस जाऊ देत नाही. तसं वापस पाठवत नाही. एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी शक्ती आहे, पण त्या शक्तीपर्यंत आपण पोचलो पाहिजे. आपण पोचलोच नाही. म्हणून असणाऱ्या त्या संत संगतीमध्ये त्या संतांचं महत्त्व आम्हाला सांगा. मग संत कुणाला म्हणावा? कोणाला संत म्हणतात हो? कोणाला म्हणतात संत? हां, तुम्ही म्हणाल बाबा तू काही येडाबिडा झाला का? आम्ही इथं सगळे उभे, सगळे संतच आहे ना. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठाला 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 विठाला. हो, तेची संत त्यांची संत ज्यांचा हित विठ्ठले. तेची संत आहे. तेची म्हणजे जे भगवंताचं सतत चिंतन करतात. संतांचे लक्षण ओळखवया खून, जो दिसे उदासीन देह बाबा, सतत अंतरी प्रेमाचा जिव्हाळा. ज्यांच्या अंतःकरणात सतत भगवंताचं चिंतन आहे. आणि मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पारता तोची संन्यासी जाण निरंतर. ज्याला या स्वतःच्या देहाचं भान नाही, असे असणारे संत आहेत. संत हे स्वतः करता तर कधीच जगत नाही. स्वार्था करता या संतांचं या जगामध्ये काहीच नाही. मग त्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त भगवंताविषयी कळवळ आहे. आणि दुसरा एक कळवळ आहे, जड जीवाचा उद्धार झाला पाहिजे. असे संत आहे. अशा संतांच्या संगतीमध्ये जा, जे निरंतर भगवंताचं भजन करतात, जे निरंतर त्या भगवंताच्या चिंतनामध्ये राहतात. अशा संतांची संगत तुम्ही करा. कोणाची संगत करू नका. कोणाच्याही संगतीत राहिल्यानंतर आपल्याला लोक काही चांगलं म्हणणार आहे का? दारू पिणाऱ्याच्या संगतीत राहिल्यानंतर लोक काही महाराज म्हणणार आहे का? हा, लोक म्हणतात नाही आम्ही फक्त संग होतो बुवा, तसं काही नाही आमचं. म्हणतात लोक, महाराज आम्ही फक्त त्यांच्या गाडीवर बसलो बुवा, पण तसं काही नाही आमचं. अरे पण तसं काही नाही, पण संगत केली ना, संगत केली की तसंच नाव होतं. मग आपल्याला काय बनायचं हे आपण ठरवावं आणि त्यानुसार आपली संगत करावी. महाराज संतांची संगत आम्हाला करायची, पण असे संत कुठं भेटतील? पण महाराज म्हणतात असे संत सहजासहजी भेटत नाही, कोणालाही भेटत नाही. त्याच्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. द्वितीय चरणामध्ये पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, 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 पूर्व पुण्य
जरी होती सानुकूल पूर्व पुण्यजारी होती सानुकूल पूर्व पुण्यजारी होती सानुकूल अंतरय मूळ नृप जेते अंतरय मूळ नृप जेते पूर्व पुण्य जरी होती सानुकूल पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे अंतरय नृप जेथे पूर्व पुण्यजारी होती सानुकूल पूर्व पुण्यजारी होती टाळी वाजवा. विठाला 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 पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नपजे तेथे. पूर्व पुण्य असावं लागतं. संतांच्या भेटी करता काय असायला पाहिजे? काय पाहिजे हो संतांच्या भेटी करता? काय पाहिजे? पैसा पाहिजे की नेमकं पाहिजे तरी काय? माहिती का तुम्हाला काही उपाय याच्यावर? हां, काहीच माहिती नाही. काय पाहिजे आम्हाला? संतांची भेट करायची, पण त्याच्याकरता आम्हाला काय पाहिजे? पण महाराजांनी सांगितलं काय? पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नपजे तेथे. पूर्व पुण्य असावं लागतं. पूर्व पुण्य असता गाठी तय होय संत भेटी. पुण्य पळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पूर्वजन्मी सुकृते केली ती मज आजी फळासी आली. परमानंदवाजी मानसी भेटी झाली या संतांशी. पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला आल्याशिवाय संतांची भेट होत नाही. आमचं सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला आलं म्हणून गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराजांची संगत भेट आम्हाला घडली. सहजासहजी कोणालाही संतांची संगत घडत नाही. बहु अवघड आहे. हाये संत भेटी तरी जगजेटी करुणा केली. संतांची भेट घडणं जीवनामध्ये फार फार अवघड आहे. पण महाराज म्हणतात पूर्व पुण्य जर तुमच्याकडं असेल तर संतांचा वियोग होणारं बीज सुद्धा तुमच्या अंतःकरणात निर्माण होणार नाही. आणि परमार्थ तरी हा एक गोष्ट आहे. कशाची माहिती आहे का? परमार्थ ही अंतःकरणाची गोष्ट आहे बरं का. परमार्थ कशाची गोष्ट आहे? अंतःकरणाची गोष्ट आहे. परमार्थ हा बोलायचा विषय का दाखवायचा विषय हो? हा, कशाचा विषय परमार्थ? बोलायचा विषय का दाखवायचा विषय का करायचा विषय? नेमका विषय कायचा आहे? तुम्ही म्हणाल भाऊ आमचा विषय नारायण होईल तो उपाय. विषय नेमका कशाचा आहे? परमार्थ हा बोलायचा विषय नाहीये. परमार्थ अनुभवायचा विषय आहे. आणि परमार्थ जोपर्यंत अंतःकरणापर्यंत पोचत नाही तोपर्यंत बाह्य इंद्रियांच्या द्वारे परमार्थ घडत नाही. आम्हाला जेव्हा टाळवाजा वाटतं केव्हा जेव्हा परमार्थ आमच्या अंतःकरणात जातो तेव्हा आम्हाला कुठंतरी हाताना टाळी वाजा वाटते. कुठंतरी गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहात जावं वाटतं, भजन करावं वाटतं. केव्हा? जेव्हा परमार्थ आमच्या आत असतो तेव्हा, वरून वरून नाही. म्हणून परमार्थ हा बोलायचा विषय नाही तर परमार्थ अनुभवायचा विषय आहे. म्हणून कीर्तनामध्ये काय करावं? बसल्यावर खाली बसलेले काय करावं? हा, टाळी वाजवावी, भगवंताचं भजन करावं. पण काही काही माती उकरीत बसतात कीर्तनात. माती उकरीत बसतात. कीर्तनात चिंता करू नये. काय करावं? चिंतन करावं. म्हणून परमार्थ मी सांगत होतो की अंतःकरणाचा विषय सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही. त्याच्याकरता पूर्व पुण्य असावं लागतं. पूर्व पुण्य असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये संतांचा वियोग होईल.
असं कधीच होणार नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल महाराज ते साधक म्हणाला, तुम्ही सांगितलं अभंगाचा सगळा सरळ सरळ अर्थ तुम्हाला लावून देतो बरं का, सगळा अर्थ लावून देणार आहे. कारण मी बोलतोय अभंगावरच बोलतोय. कारण माणसाने महाराजाने पुरावा धरून बोलावं, नाहीतर महाराज एका बराचा पुरावा धरून आपण बोललं पाहिजे. तुम्हाला मी सांगितलं की संतांचं संगत प्रारब्ध आहे, प्रारब्ध बदलत नाही, पण संतांच्या संगतीत आल्यानंतर लाभ प्राप्त होतो. प्रारब्धाविषयी उदाहरण सांगितलं, लाभ कसा मिळतो तोही सांगितला, कोणाला मिळाला तोही सांगितला. त्याच्यानंतर संतांची संगत, कोणत्या संतांच्या संगतीत राहायचं तेही सांगितलं. संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपलं पूर्वपुण्य असावं लागतं, मग आम्हाला संत संगत घडते, तशी घडत नाही. इथपर्यंत या अवस्थेवर तो साधक आला. याच्यानंतर त्या साधकाने सांगितलं, म्हणाले महाराज इतक्या दिवसापासून तर आजपर्यंत मला कोणी सांगितलं नाही, मला तर या लोकांनी खरं भाग्य सांगितलं नाही. मग कोणतं भाग्य सांगितलं, तर ते अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तो साधकाने सांगितलं. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, 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 निकटवास परा संता पायी, निकटवास परा संता पायी, पूर्व पक्षी जरी होती सानुकूळ, पूर्व पक्षी जरी होती सानुकूळ, निकटवास पायी, निकटवास पायी, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. भाग्य तरी नोई धनपुत्र दारा. टाळी वाजायची राहून गेली बरं का. माझ्या लक्षात राहतं, मी एक नियम चालू केलेला आहे, प्रमाण झालं की टाळी वाजली पाहिजे. काहीच नाही महाराज, खालच्यांचं लक्ष फक्त आपल्याकडे येतं, टाळी वाजवली. पण तेवढं का होईना सेवा त्यांना घडते ना. भाग्य तरी नव्हे धनपुत्र धारा, निकट वासबरा संतापाई. महाराज त्या साधकाला सांगतात, बाबा खरं भाग्य ते नाही आहे, धनही खरं भाग्य नाही, धाराही खरं भाग्य नाही, पुत्रही खरं भाग्य नाही. आता धन मिळालं तर सगळं भाग्य मिळतं का? धन मिळालं तर सगळ्या गोष्टी आम्हाला मिळवता येणार नाही. धनामागेही अनर्थ आहे. पत्नी मिळाली तर खरं भाग्य आम्हाला त्यालाही म्हणता येणार नाही, कारण ती चांगली निघाली तर बरं, नाही तर मग रोज महाभारत सकाळी सकाळी. ती चांगली मिळाली तर भाग्य, नाही तर त्याच्यातही भाग्य नाही. धारा पुत्र, पुत्र चांगला असला तर बरं आहे, धुंदुकारी सारखा आज निघाला तर तेही अवघड आहे. म्हणून याला खरं भाग्य म्हणता येणार नाही. मग खरं भाग्य काय? भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय. खरा भाग्याचा उदय काय हो? संतांचे चरण, संतांचं दर्शन, संतांची संगत, संतांचा वास, हे खरं काय भाग्याचं लक्षण आहे. आणि खरं भाग्य आम्ही बाजूला ठेवून नको तिकडं पळत आहोत, म्हणून आम्ही खऱ्या भाग्याला अजूनपर्यंत पोचलेलो नाही. आम्हाला जर त्या खऱ्या भाग्याला पोचायचं असेल, खरं भाग्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर प्राप्त करायचं असेल, तर त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता आधी आम्हाला भजन करावं लागेल. भजन केलं की मग लगेच खरं भाग्य कशाने मिळेल ते तुम्हाला सांगतो, माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. वरत करा सर्वांनी. हरी जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरिवार कुमाई, विठोबार कुमाई, हरिवार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई,
गोपाल गोपाल कुमार हरे गोपाल 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 कुमार गोपाल 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 कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल गोपाल ती सानुकूळ अंतरायमुळ नपुजे तिथे भाग्य तोरी नव्हे धनपुत्र धारा निकट वासवरा संतापायी संतांचे संगत संतांचा वास करावा तेव्हा आम्ही खऱ्या लाभाला प्राप्त हो. महाराज म्हणतात खरा लाभ तेवढी संतांची तशी सेवा करावी लागते बरं का. किती सेवा करावं लागते. जशी आपली परंपरा ह्या संत महापुरुषांची सेवा करत आले. किती सेवा केली. ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं जीवन बघा. किती सेवा आहे. किती सेवा आहे तर स्वतःचा जीव समर्पित करेपर्यंत बेटाचा परमार्थ केला. स्वतःचं शरीर संपूर्ण ह्या जगाकरता समर्पित केलं महाराज. महाराजांचे आपण सुरुवातीचे फोटो बघितले आणि नंतरचे फोटो बघितले तर महाराजांचं शरीर आपल्याला दिसेल कसं झालेलं आहे. एवढंच नाही तर अनेक आघात ह्या बेटावर झाले. या बेटाकरता सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी स्वतः सैनिक होऊन या ठिकाणी काम केलं. बेटाकरता स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. काय केलं. या संतांच्या चरणावर स्वतःचा जीव समर्पित केला. एवढंच नाही तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे तळवड्याचा सप्ताह होता. गुरुवर्य स्वामी महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. प्रसंग मला सांगायचा नाही फक्त प्रसंगाचं आठवण करून द्यायची आहे. महाराजांनी असणारा पूर दोन्ही बाजूना होता. बेटामध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं. एवढ्या पाण्यामध्ये स्वतः महाराज त्या नावेमध्ये बसले आणि पलीकडच्या तीराला नाव पोहोचले. एवढं 8 तास करायची महाराजांना काय गरज होती. तर महाराजांना माहिती आहे मी ज्या सद्गुरूची परंपरा चालवतो ज्या संतांची परंपरा चालवतो त्या संतांची परंपरा बंद होता कामा नये. माझा जीव सुद्धा याच्यामध्ये गेला तरी काही अडचण नाही. तुका म्हणे ह्याची करावी मिरासीन बळी संतापासे द्यावा जीव अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे हेची करावी मिरासी तुका म्हणेची करावी मिरासी तुका म्हणे करावी मिरासी तुका म्हणे करावी मिरासी तुका म्हणेची करावी मिरासी तुका म्हणेची करावी मिरासी तुका म्हणे करावी मिरासी तुका म्हणे करावी मिरासी बडी संतापासी द्यावा जीव बडी संतापासी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पाशी द्यावा बळी संतापाशी द्यावा जीव पूर्व पुण्यारी होती सानुकूळ पूर्व पुण्यारी होती सानुकूळ मूळ नुपजे ते अंतराय अंतराय मूळ नुपजे अंतर
अंतराय मूळ नुपजेते नुपजे अंतराय मूळ अंतराय मूळ नुपजे तेथे मूळ नुपजे अंतराय मूळ नुपजेते नुपजेते अंतराय मूळ नुपजेते ते नुपजेते ते पूर्व पुण्य जरी होती सान पूर्व पुण्य जरी होती ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली 2 मिनिट हॅलो हॅलो 5 मिनिटं फक्त खाली बसा, कोणी उठू नका. तुका म्हणीची करावी मिरासी बळी संतापासी द्यावा जीव. महाराजांनी सांगितलं की आम्ही कशी संतांची सेवा केलेली आहे, कशी संतांची सेवा केल्यानंतर आम्ही आमच्या लाभाला प्राप्त होऊ. एवढं सगळं तुम्हाला कळालं ना? कळालं ना? खाली बसलेले वर हात करा बरं. खाली कळालं का? हो महाराज इथं चांगलं आहे. काही काही ठिकाणी काहीला काही कळत नाही, आपल्याला काही कळत नाही, हे बी काहींना कळत नाही. त्याच्यामुळं फार अवघड होतं. पण तुम्हाला कळवून घेतलं, तुम्ही मला समजवून घेतलं, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. स्टेजवर उपस्थित सर्व असणारे टाळकरी मंडळी, सर्व आमचे महाराज मंडळी, माझ्यावर सर्वांचं विशेष प्रेम. सर्व महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, गायक, वादक कोणीही कमी नाही, एक एकाहुनी बळी आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर, सर्व साधू संत महंतांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. गुरुवर्य महाराजांच्या चरणकमलावरती सेवा ठेवून देतो. उपस्थित सर्व मंडळींना धन्यवाद. सर्व धनगरवाडी ग्रामस्थांना, पंचक्रोशीतील सर्वांना, या ठिकाणी सेवा करणारे सर्वच भाविक भक्त, सर्वांना मनापासून जे जे सेवा करतात, आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. गुरुवर्य महाराजांच्या वतीने धन्यवाद देतो. ज्या सप्ताहामध्ये आपण आलो ते सप्ताह कशा करत आहेत? लेणे को हरिनाम आणि देणे को अन्नदान. याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्याला पुण्य पाहिजे, दोन मिनिटं खाली बसा. संतांचं आपल्याला भजन करायचंय. ज्या संतांची संगत आपल्याला करायची आहे, त्या संतांची संगत केली, त्यांचं भजन केलं तरच आपल्याला पुण्य मिळेल. सर्वांनी वर हात करा. आणि अमोल महाराज सुंदर असं भजन म्हणणार आहेत. आपण सर्वांनी टाळी वाजवून त्यांच्या पाठीमागे भजन म्हणायचंय.
ओम नमो टाळी वाजवा योगीराज सर्वांनी श्री मायबाप. गंगागिरी बाबा ओम नमो योगीराज श्री गंगागिरी बाबा ओम नमो योगीराज श्री गंगागिरी बाबा चराचर प्रतिपालका अन्नपूर्णेचा बालका भक्त पालका शिवयोगिया सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो गंगागिरी योगी राजा सांग देवाचे अवतारा ब्रह्मांड चालका सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो हरिगिरीनाथ गिरी सोमेश्वर गिरी महंत मुनी नित्य स्मरणी हृदय माझे नारायण गिरीजी नमो नमो नारायण गिरी नमो नमो नारायण गिरी नमो नमो उघडले अन्न क्षेत्र चारही वरनासी विठ्ठल नामुखी गावे शिकवण बाबांची सद्गुरु रायाचे सद्गुरु राया ऐसी दिव्य परंपरा श्रीमंतकी ठेविली गंगागिरी महाराज प्रत्यक्ष रामगिरीजी नमो नमो गिरीजी नमो नमो रामगिरीजी नमो नमो दीन दयाला भक्त वत्सला करुणा टाळी वाजवा सर्वांनी. दया निधाना भक्त वत्सला गंगागिरीजी नमो नमो गंगागिरीजी नमो नमो गंगागिरीजी नमो नमो ओम नमो योगीराज श्री गंगागिरी बाबा 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 गंगागिरी बाबा गंगागिरी बाबा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु श्री महाराज जय नारायण गिरीजी महाराज जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय 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 नाही विचारिला अधिकार समापराज महाराज तुम्ही सिद्ध का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा महाराज महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय नारायण गिरीजी महाराज की जय भगवान की जय संतन की जय आज की आनंद की आनंद की जय गोदावरी धाम